कृपेनं तया विननाशी. हा जो भ्रम घालवला ही कोण घालवला? देवाशिवाय. कारण देव जगाचे गुरु आहेत. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. जगाचे गुरु आहेत परमात्मा. त्यांच्यापासूनच आमचा काय नाहीसा झाला, भ्रम नाहीसा झाला असं ते सांगायला. पण पुन्हा शंका अशी मांडली, चिंतन करू लागले की परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. दिसणार हे त्रिगुणात्मक जगत हे परमात्मा आसार, हे आसार आहे. रोज तुम्ही हरिपाठ म्हणता, त्याच्यामध्ये आलेलं आहे त्रिगुण आसार निर्गुण हे सार. सार आसार विचार हरिपाठ. चांगलं समजलं तर सुटन गाठ. गाठच एका गाठी आहे. महाराज म्हणतात सोडिल्या सोडिल्या गाठी. शिल्लक राहता कामा नाही संशय, तरच अखंड समाधान आहे. संशय राहता कामा. कधी कधी संशय पूर्ण केला असं वाटतो, तो एक भ्रमच आहे. एका माणसाच्या पायात काटा मोडला होता, बरेच दिवस झाले. ते पाय टाचवर करून चालत. ते सगळे म्हण टाचवर करून चालून का चालता तुम्ही? राव फार त्रास होतो पायात काटा. एवढा मोठा काटा होता पायात. एका माणसानं सोयीने तो काढून घेतला. त्याच्यानंतर 7-8 दिवसानं भेट झाली. म्हणे अजून तसंच चालता आणि सल तर राव काहीतरी. आता ते मोठा काटा दिसत होता, लक्षात आला. पण हे चालणार तसं काय सलत काय ते तुम्हालाच माहिती. आता कळतं कधी की जे असं सलत असतं पाहते. संशय जराही राहता कामा. ते म्हणे आहे राव, म्हणे याच्यात लाळ आहे जर. इतकाही संशय सहन होत नाही. तुम्ही संशय घालवण्याकरता आळंदीला जात जा, पंढरपूरला जात जा. पण मला एक जोडपं भेटलं मोठा स्टँडवर. कुणीकडं माय बाई? म्हणे आपल्या पोराला आळंदीला पाठवायचं. कशा करता? म्हणजे महाराज करायचा. महाराज जसं BEd करायला पाठवते, DEd करायला पाठवते, महाराजाला पाठवायचं. तिथं बरोबर काय असं काय महाराज झाल्यानं काय होतं? ते आमच्या शिरप्या पान म्हणे शाळा वळीत होता पहिला. दुसरी शिकलाय. तिथून आला 1.5 सालातच जो महाराज झाला. आणि समजे लोक त्याला माला लागले काय कीर्तन काय कीर्तन. आणि 1.5-2 सालातच माडी बांधली त्यानं शिरप्यानं. माडी बांधाय करता पाठवायचं का? पॉकेट घ्याय करता पाठवायचं, उद्धार व्हाय करता पाठवायचं. काय चाललो कुणीकडं, कोणत्या दिशेने चाललो, काय काही मिळालं मिळ. समाजही तसा. जे खंडोबाला उचलायला तर कोण इकडे वर इकडे वर 7 दिवसाची 7 आणा म्हणते. अरे असे कुठं? ते कीर्तन करतात, वैराग्यातून पॉकेट फेकून देते. कमी पडलं म्हणून. एक मोठा महाराज आपल्या हिवऱ्याला आलता. मी तिथंच होतो योगायोगात. तर ते पोरानं त्याची बोली करून आणला 51,000. किती तरुण पोरं तुमच्यासारखे 51,000 आणला, ठरून आणला, बोली करून आणला. आता आणला तर मी तो कीर्तन असं रंगलं, लोक गुंगली. गुंगी निघून गेले लोकांची बोलावून. ते काय राहते कधी. तर ते कीर्तन झालं तर त्याला ते पॉकेट इतकं तितकं दिलं. त्याला उघडून पाहिलं. 2-4 पोरं वाटा लावायला प्रेमान आपले महाराज काय महाराज म्हणून आपले गेले बिचारे. तर त्यात फेकून दिलं पॉकेट. ही मला नको घेऊन जा तुमचं तुम्ही.
मला अजिबात नको म्हणे. गावात इतकी वर्गणी जमली आणि मला इतकेच, आणि बोली केली होती ना, आणि त्या वर्गणीचा तुझा काय संबंध? तिकडे कशाला ध्यान जाऊ देतो तू गावातल्या वर्गणीचे? इतकी जमली आणि इतकी कशी काय दिली? ते काय ऐकायला तयार होईना. एक गाडी बैल सुटली होती, त्याच्यात जाऊन बसलो. तिथले पाटील मोठे विद्वान आहे, पांडुरंग पाटील, वारले ते परवाल, पण खूप सज्जन माणूस. त्याचा दरारा होता त्या भागात, त्या पाटलाचा. पोलीस पाटलामध्ये त्याचा नंबर क्रमांक पहिला आला होता. आणि आर्यशेसचा होता तो, डेफिनेटली आर्यशेस. आमच्या बरोबर 1992 ला होता, 6 डिसेंबर 1992. विद्वान होता, चांगला अधिकारी होता बिचारा. तर ते त्याच्याकडे गेले पोरं, म्हणे पाटील साहेब ते फेकून दिलं म्हणे महाराजांना. चला आले पाटील बरोबर. म्हणे महाराज काऊन फेकलं तुम्ही, काय केलं? बोली काय होती तुमची? म्हणे 51,000ची. मोजून पाहा ना म्हणे. म्हणे मोजले ना म्हणे. तुमच्या गावात इतके पैसे जमले, म्हणजे त्याच्याशी तुमचा काय संबंध? तुमचे त्याचा आणि त्या पैशाचा काय संबंध आहे? तिकडं कशाला तुम्ही लक्ष देता? म्हणे नाही म्हणे आपल्याला नाही जमत. पोरायला पाटलांना सांगितलं, कडक होते ते, काही उचला रे म्हणते पॉकेटन चला. ते आले. आता पाठचं काही नाश्ता केला नव्हता महाराजांना, काय म्हणे बरं झालं. आता प्राणाचा धर्म कुळकुळ करायला लागला. मग ते 2-4 जण पोर होती तिथं बसले. इकडे या रे म्हणे, आता असं करा म्हणे, जे काही चटणी बिटणी असेल 2-4 चपात्या आणा म्हणे, आणि ती पॉकेट आणून द्या. म्हणजे इतकी फजिती करता कशाला रे? याच्याकरता आळंदीला जायचं होय रे? आता आळंदीला संशयच गेला पाहिजे, काहीच वाटलं नाही पाहिजे. जगानं मान देव, सन्मान देव, अपमान देव, जगाकडे लक्षच नाही. त्याला जग दिसतं का देवच दिसतं? जे जे दृष्टी दिसे याला अधिष्ठानाची नजर म्हणतात. पण निर्गुण निराकार असणारा परमात्मा आकाराला कसा आला? दुधाला आकार आहे का निराकार आहे? दूध दुधाला आकार आहे का? दुधाला आकार कुठे? दुधाला आकार नाही. पण सुगरणबाई त्याच्यातून गोळा काढते. गोळ्याला आकार असतो का नाही लोण्याच्या? कशामुळे काढते ती? मंथुनी नवनीता करायला कोणी लावलं या डेऱ्यात? सार विचार करायला प्रवृत्त कोणी केलं? तर समान वयाचे असले म्हणजे एकमेकाचे मित्र, एकमेकाची मस्करी थट्टा करीत असतात. तसं त्या माय मावल्या आणि तुकोबाराया समवयस्क होते, बोधालाही समान आणि वयालाही समान. मग रूढीनं लोक बोलते प्रेमानं, काही माय मावल्या गंगेवर स्नान करून वर आल्या, तिथ्यात एक माय माऊली आली दुसरीकडून. आज कुणीकडून सूर्य उगवला म्हणे? तुम्हाला गंगा आवडत नाही, यमुनाही आवडत नाही, गोदावरी आवडत नाही, देव धर्म संत महाराज हे काही जमतच नाही. आज कसं काय इथं कसे काय आलं म्हणे? आज तुमचं तर सदा पांगलेलंच राहतं, कधी पांगलेलं. देव आवडत नाही, धर्म आवडत नाही, इकडं कसं काय? त्यांच्या प्रेमातला एक माणूस आपला भाऊ, भावासारखा, हा मेला नसतात आमचं काही येणं झालं म्हणजे ते काय मेला का? तो समोर दिसतो ना, तो हसायला लागला, बोलायला लागला, तू मेला का तो? पण हे प्रेमाचं बोलणं आहे. तसं त्या समवयस्क असल्यामुळं
हरे हरे आ